मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी 2026च्या कॅप प्रोसेसची जर तुम्ही वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण रजिस्ट्रेशन्स कधी सुरू होतील, मेरिट लिस्ट कधी लागेल, कॅप राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये काय होणार आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी कुठल्या चुका तुम्ही करू नयेत, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर कॅप प्रोसेसविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक चूक तुमचं ॲडमिशन धोक्यात आणू शकते. तर बी.एडच्या ॲडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, बी.एड सी.ई.टीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये आपली कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होईल. तर सुरुवातीला आपल्याला कॅप प्रोसेसमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यावेळेस काही महत्त्वाच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत त्यासुद्धा आपल्याला अपलोड कराव्या लागतात. तर या संदर्भात असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तसेच ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करतात त्यावेळेस त्या डॉक्युमेंट्सचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जातं. जी सी.ई.टीची टीम आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते आणि तुमचं ॲप्लिकेशन या स्टेजमध्ये कन्फर्म केलं जातं. नेक्स्ट फेजमध्ये ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस तुम्हाला कॅन्डिडेट्सची अल्फाबेटिकल लिस्ट डिस्प्ले केली जाते. ज्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये अर्ज केलेले आहेत, आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची एक लिस्ट सी.ई.टी सेलच्या कॅप पोर्टलवरती सी.ई.टी सेल पब्लिश करते. तर या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचे सर्व डिटेल्स दिलेले असतात. तर तुम्ही ती लिस्ट पहिले चेक करून घ्यायची आहे आणि त्या लिस्टमध्ये जर तुमच्या नावापुढे काही एरर असेल, तुमची कॅटेगरी चुकली असेल, तुमचे मार्क्स चुकले असतील, ते एरर्स जे आहेत ते सी.ई.टी सेलकडनं रिझॉल्व्ह करून घ्यायचे असतात. तर हे रिझॉल्व्ह करण्यासाठी सी.ई.टी सेल तुम्हाला करेक्शन विंडो देते आणि या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन जे कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनसाठी केलेलं आहे ते ॲप्लिकेशन एडिट करू शकता. जर काही डॉक्युमेंट्स तिथे मिसिंग असतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही परत अपलोड करू शकता. जे एरर्स विद्यार्थ्यांनी त्यांच्या अल्फाबेटिकल लिस्टमधले रिझॉल्व्ह केलेले आहेत त्या एरर्सला रिझॉल्व्ह करून मग फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते आणि या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव कन्फर्म झालं तर पुढे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी चान्स दिला जातो. तर ऑप्शन फॉर्म फिलिंग ही मागच्या वर्षी ऑगस्टच्या महिन्यामध्ये झाली होती. इथे तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस फिलअप करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, कुठल्या कॉलेजला किती मार्कला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या कट ऑफनुसार तुम्हाला ही लिस्ट प्रिपेअर करावी लागते आणि ही लिस्ट प्रिपेअर करून तुमच्या प्रेफरन्सेसनुसार हा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर इथे तुम्ही मिनिमम एक कॉलेजसुद्धा देऊ शकता. मॅक्सिमम इथे कॉलेज देण्याचं कुठलंही लिमिट नाही आहे. तर हे कट ऑफ व्हेरीफाय करायचे आणि त्याच्यानुसार कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यायचे. त्यानंतर तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत ते इथे लॉक केले जातात आणि पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला सीट अलॉटमेंट मिळतं. तर हे सीट अलॉटमेंट म्हणजे थोडक्यात तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या रँकनुसार सी.ई.टी सेल तुम्हाला कॉलेज अलॉट करून देते. मग तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजवरती जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं आणि तुमच्या डॉक्युमेंट्सचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन करून तिथे ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आणि हे ॲडमिशन कन्फर्म करत असताना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते सबमिट करावे लागतात. प्लस तुम्हाला त्या कॉलेजची फीज असेल ती फीज सबमिट करून तिथे ॲडमिशन कन्फर्म करून घ्यावं लागतं. आता ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंडमध्ये कुठेही नंबर लागलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंड असतो. त्यासाठी सी.ई.टी सेल सुरुवातीला आपले वॅकंट सीट डिस्प्ले करते. कुठल्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सीज आहेत, किती सीट्स त्यांनी भरले आहेत याच्याविषयी असणारी माहिती सी.ई.टी सेलच्या पोर्टलवरती अवेलेबल करून दिली जाते आणि त्यानंतर त्या वॅकन्सीजनुसार आणि तुमच्या ऑप्शन फॉर्मनुसार तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट दिलं जातं. परत विद्यार्थ्यांना नवीन कॉलेजेस अलॉट केले जातात.
ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेजेस कन्फर्म केलेले आहेत, ॲडमिशन घेतलेले आहेत, असे विद्यार्थी या प्रोसेसमधून बाहेर जातात आणि उरलेले विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी ॲपियर होतात. अगेन हे अलॉटमेंट सेकंड राऊंडमध्ये झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजवरती जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यावं लागतं आणि सेकंड राऊंडमधून मग तुम्ही बाहेर पडता. आता ज्या विद्यार्थ्यांचे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ॲडमिशन झाले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी तिसरा राऊंड असतो. तर या राऊंडमध्ये उरलेले जे वॅकंट सीट आहेत ते वॅकंट सीट फिलअप केले जातात. जे सीट्स राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये फिलअप झालेले नाही आहेत, जेवढ्या वॅकन्सीज शिल्लक असतील त्या वॅकन्सीज या थर्ड राऊंडमध्ये फिलअप केल्या जातात. आणि ही फायनल कॅप अपॉर्च्युनिटी असते. इथे तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं तरच तुम्ही कॅप राऊंड थ्रू कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला मॅनेजमेंट राऊंडमध्ये डोनेशन भरून ॲडमिशन घ्यावं लागतं. तर इथे कॅप राऊंड 3च्या अगोदर एक मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाते आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला इथे ॲडमिशन घेता येतात. त्यानंतर कॅप राऊंड 3मध्ये परत तुम्हाला फ्रेश ऑप्शन्स देता येतात आणि त्यानुसार तुम्हाला मग कॉलेजचं अलॉटमेंट दिलं जातं. त्यापुढे मग जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो त्याला आपण मॅनेजमेंट राऊंडसुद्धा म्हणतो किंवा ए कॅप राऊंडसुद्धा त्याला म्हटलं जातं. इथे परत या राऊंडसाठी वॅकन्सीज डिस्प्ले केल्या जातात. कॉलेजेसला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये अप्लाय करता मग कॉलेज आपली मेरिट लिस्ट एकतर कॉलेजच्या वेबसाईटवरती, त्यांच्या नोटीस बोर्डवरती किंवा मग CET सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती डिस्प्ले करते आणि इथे डायरेक्ट ॲडमिशन प्रोसेस कॉलेज कॅरी आउट करतात. इथे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करावं लागतं आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची कॅपची प्रोसेस असणार आहे. कॅप राऊंड 1मध्ये सुरुवातीला तुम्ही जे ऑप्शन्स दिलेले असतात ते राऊंड 1 आणि राऊंड 2साठी व्हॅलिड असतात. कॅप राऊंड 3मध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याचा चान्स दिला जातो आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजकडे अप्लाय करावं लागतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॅपला रजिस्ट्रेशन केलं नाही तर कॅप राऊंडमधून तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही. जर तुमचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा मेरिट नंबर जो आहे तो खूप खाली जाऊ शकतो. तसेच ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यामध्ये जर तुम्ही मिस्टेक केली तर तुम्हाला चुकीचं कॉलेज अलॉट केलं जाऊ शकतं जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नव्हतं. त्यामुळे या सर्व प्रोसेसमध्ये व्यवस्थित तुम्हाला लक्ष देऊन व्यवस्थित डिसिजन घेऊन अप्लाय करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि प्रेफरन्सेस व्यवस्थित द्यायचे आहेत. तर आणि तरच तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते कॉलेज तुम्हाला इथे अलॉट केलं जाणार आहे आणि तिथे तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. त्यामुळे या सर्व प्रोसेसवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि यामध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.